नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। अजित पवारांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री आशाचे बॅनर। बारामतीतील आबा गणपतीच्या उत्सवात समर्थकांची बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी। दर्जेदार काम करण्याच्या अधिकाऱ्यांच्या अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना। माजी खासदार चिखलीकरांची कार्यकर्त्यांसोबत बैठक। भोकर आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद। नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटातील 2 गटात संघर्ष। आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत सूर्यवंशींमध्ये आक्रणी अक्कलकुवा मतदारसंघावरून संघर्ष। संदीपान भुमरे मनोज जरांग यांच्या भेटीला भुमरेंनी अंतरवाली सराटीत जरांग यांची भेट घेतली। प्रशांत जाधवांवरील गोळीबाराप्रकरणी सुधाकर बडगुजरांच्या मुलावर गुन्हा दाखल। संशयित आरोपीनं दीपक बडगुजरांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पोहरादेवीत पाहणी। नंगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण होण्याची शक्यता। बीडच्या परळीत रस्त्याचं काम न करता बिले उचलली। अधिकारी आणि गुत्तेदाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ गणेश देवकते यांचं आमरण उपोषण। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुखमध्ये सध्या धनगर आरक्षणासाठी मोबाईल टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन। यशवंत सेनेचे गजानन बोरकर यांचं हे आंदोलन। सोलापुरात आमदार राजेंद्र राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक। राजेंद्र राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आलं आंदोलन। कांदा निर्यात शुल्क कमी झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आनंदी। जिल्ह्यात 15,600 हेक्टरवर कांद्याची लागवड। गत वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटींची मदत करण्याचा सरकारचा निर्णय। मदतीचे तातडीने वितरण करण्याचे कृषी आयुक्तांना आदेश। अमरावती जिल्ह्यातील बाधित पिकांसाठी 13 कोटी उपलब्ध। 2022 मध्ये पिकांचं नुकसान झालं होतं। 48,000 शेतकऱ्यांनी केली होती मागणी। परभणीत भाजीपाल्याचे दर वाढले। लसूण पाठोपाठ कोथिंबीरही प्रति किलो 400च्या पार। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं भाजीपाल्यांच्या दरात वाढ। अमरावती सतत होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज। शेतकरी पुन्हा चिंतेत। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गत आठवड्याच्या तुलनेत हळदीचे दर स्थिर। हळदीची 1,750 क्विंटल आवक। हळदीला 12,000 रुपये दर। नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। भरपाईसाठी ई पीक पाहणी नोंदणीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग पूर्णपणे बंद। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झाल्याने निर्णय। पुणे पाटबंधारे विभागाची माहिती। जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यातील 42 गावांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा। पाटबंधारे विभागाने पाठवला शासन दरबारी अहवाल। 42 गावं संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश। साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाचं आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार। तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय। साताऱ्यातील कराडच्या प्राची देवकरला साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडल। 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक। अक्षय चित्रकार यांनी नवनाथ दळवींनी TV9च्या नावानं बाप्पाचं सुंदर चित्र रेखाटलं। गेल्या 37 वर्षांपासून नवनाथ दळवी विविध अक्षरांपासून चित्र रेखाटत आहेत। विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती बुलढाण्याच्या खामगावात। गणेश मूर्तीला 80 किलो चांदी, 1 किलो सोन्याचे दागिने। अहमदनगरच्या श्री विशाल गणेश मंदिरामध्ये अथर्व शीर्ष कार्यक्रम संपन्न। 1111 महिलांनी केलं अथर्व शीर्ष गायन। ठाण्याच्या काजूवाडी राजा मंडळाकडून पेशवेकालीन महालांचे देखावे सादर। देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। बीडच्या अंबाजोगाईत सरस्वती गणेश मंडळाकडून 10 दिवस विविध सामाजिक उपक्रम। अपघात टाळण्यासाठी भटक्या जनावरांना रिफ्लेक्टर बेल्ट लावत सामाजिक भान जपला। बीड जिल्ह्यात माजलगावात श्री ढुडीराज टेंबे गणपतीची उत्साहात प्राणप्रतिष्ठा। 125 वर्षांपासून 5 दिवस गणपती स्थापनेची परंपरा। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील रांजण गावात गणेशोत्सवानिमित्त साकारला बैलगाडा शर्यतीचा देखावा। चव्हाण कुटुंबियांनी साकारलेल्या देखाव्याची परिसरात चर्चा।
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वेरवलीमध्ये राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा तेलीराजा क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत 64 बैलजोड्यांचा सहभाग. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील वरबडामध्ये शेतकऱ्यांनी केली शेतात ड्रोनद्वारे फवारणी. ड्रोनद्वारे फवारणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. वाशिमच्या मालेगावात विघ्नहर्ता गणेश मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातील नागरिकांचा स्पर्धेत सहभाग. 5 वर्षात पहिल्यांदाच 48 तासांमध्ये चांदीच्या दरात 4,000 तर सोन्याच्या दरात 2,000ची वाढ. चांदी 89,000वर तर सोनं 73,700 रुपयांवर. नाशिकच्या मालेगावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा नवीन कचरा संकलन कंपनी विरोधात पहिल्याच दिवशी विरोध. मागील कचरा संकलन कंपनीच्या कामगारांना कामावरून काढल्याच्या विरोधात कामगार आक्रमक. मुंबईतील दहिसरमध्ये हिट अँड रन, 1 तरुण ठार तर 2 जखमी. भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक घटनास्थळावरून पसार. जालन्यातील परतूर शहरात शस्त्रांचा मोठा साठा जप्त, 2 आरोपींना अटक. परतूर पोलिसांची कारवाई. गणेशोत्सवानिमित्त नाशिक शहरातील वसईच्या मार्गात सायंकाळनंतर बदल. मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद. सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेनबोरी येथे चोरी. धोंडू सीताराम बोरकर यांच्या घरातून 4,50,000 रुपयांचा ऐवज केला लंपास. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वहाळ शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ. शेती पंपासह वाहनातील बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ. चोरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. सोलापूरच्या माढा तालुक्यातील राहुलनगर गावात विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू. पिण्याचे पाणी भरताना मोटारीचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू. साताऱ्यात भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण रखडवल्याप्रकरणी पालिकेची बी केअर फाउंडेशन नोटीस. 8 महिन्यात केवळ 200 श्वानांचं निर्बीजीकरण. 4 दिवसात 28 जणांना चावा घेतल्यानंतर पालिकेला जाग. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरू. अज्ञात 2 जणांकडून 10 ते 15 वाहनांची तोडफोड. सांगली पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी. चंद्रपूरच्या समृद्धी हॉटेलवर एलसीबीची कारवाई. हॉटेलचे संचालक अशोक मत्ते, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे यांच्यासह 5 जणांना अटक. कल्याणमध्ये तरुणीची छेड काढल्याने 2 गटात हाणामारी. 4 जण जखमी. टिळकनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल. 5 आरोपी ताब्यात तर इतर फरार. परभणीच्या पूर्णात रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. शहरात एकच खळबळ. पोलीस तपास सुरू. सोलापूरच्या कुर्डुवाडीत महिलेचं 1.25 तोळ्याचं गंठन चोरट्याने लांबवलं. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर नागपुरात पाचपावली पोलिसांकडून दुचाकी चोरट्याला अटक. आरोपीकडून चोरीच्या 2 दुचाकींसह 1,60,000चा मुद्देमाल लंपास.